श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये अर्थरंग या मालेत मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, G20 शिखर परिषद नवी दिल्लीत दिमाखात पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून भारतानं जगाला स्वतःच्या प्रगतीची जाणीव करून दिलीच, शिवाय जागतिक नेतृत्वाच्या स्पर्धेत आपणही आहोत हे सुद्धा दाखवून दिलं. संपूर्ण जगाला स्वतःच्या आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक अन भौगोलिक संपदेचं दर्शन सुद्धा भारतानं घडवून दिलंय. G20 परिषदेच्या आयोजन स्थळाला मिळालेलं भारत मंडपम हे नाव, परिसरातली नटराजाची सुंदर प्रतिमा, कोणार्कच्या मंदिरातील सूर्यचक्राची प्रतिमा, तसंच विदेशी पाहुण्यांनी केलेलं भारतीय संस्कृतीचं गुणगान पाहता G20 परिषद भारताकरता यशस्वी ठरले असं म्हणायला काहीच हरकत नाही. श्रोते हो, एकंदरीतच या परिषदेमुळे भारताला जे काही फायदे झालेले आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय निवृत्त प्राध्यापक श्री उदय बोडस सर यांना. सर, कार्यक्रमामध्ये असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. स्वस्ति अस्तु विश्वस्य म्हणजे संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, जगात शांतता नांदावी असा संदेश भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहेच. वसुधैव कुटुंबकम असं या परिषदेचं ब्रीदवाक्य सुद्धा सर होतं. तेव्हा थोडक्यात याबद्दल तुम्ही काय सांगाल? G20 या समूहामध्ये मुळात एकंदर जे देश होते त्याच्या जोडीला काही निमंत्रित देश होते. भारताकडे गेल्या वर्षी जेव्हा याचं यजमानपद आलं तेव्हा भारताने असं ठरवलं की संपूर्ण जग हे एकमेकावरती अवलंबून असलेलं आहे. त्याच्यामुळे नुसतंच वसुधैव कुटुंबकम नव्हे तर वन नेशन वन वर्ल्ड वन फ्युचर म्हणजे भविष्य सुद्धा आपण एकत्र ठेवायचं असल्या कारणाने एकमेकांवर अवलंबून राहत असताना आपापसातील संबंध वाढवायची, जैवविविधता राखायची आणि त्याच्याच जोडीला देशांमधली जी आर्थिक विषमता ती कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने भारताने सगळं एकंदर जे वर्षभर काम केलं त्याच्यामध्ये भारताने आपली जी मूळ भूमिका मांडलेली होती गेल्या वर्षी, त्याच्यामध्ये अंदाजात त्यांना एकंदर 34 परिषदा अपेक्षित होत्या. पण प्रत्यक्षात यावर्षी भारताने 60 परिषदांचं आयोजन करून जगाला दाखवून दिलं की भारताची एक ताकद मोठी काय आहे. बरोबर. याच वेळेला भारताने आपल्या संपूर्ण विविधतेने नटलेल्या परंपरेचा जो एकंदर चेहरा जगापुढे आणायचा होता त्याच्याकरता 18 राज्यांची निवड करून 32 विविध शहरं निवडली की ज्या ठिकाणी हे विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदांच्या निमित्ताने आले. आणि त्याशिवाय भारताची इलेक्ट्रॉनिक्स मधली जी आपण प्रगती म्हणतो ती दाखवण्याकरता दूरदृश्य प्रणालीचा वापर करून भारताने एकंदर 18 परिषदा यशस्वी करून दाखवल्या. अरे वा. आणि हे निश्चितच भारताच्या एकंदर आराखड्याचा विचार करता कौतुकास्पद आहे. कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढ्या ठिकाणी इतक्या गोष्टींचं समर्थपणे आयोजन करणं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही गैरप्रकार न घडता उलट चांगले गोष्टी बाहेर येणं हे निश्चितच कौतुकास्पद होतं. नक्कीच सर. सर, एकंदरीतच G20 परिषदेमुळे भारतातील पायाभूत सुविधा ज्या काही आहेत तर या सुविधा विकसित होण्यासाठी कशा प्रकारे हातभार लागलाय? पहिल्यांदा आपल्याकडे येणारे सगळे जे प्रतिनिधी होते ते परदेशात येणार होते. म्हणजे ते विमानतळावरती पहिल्यांदा येणार. म्हणून विमानतळांच्या अनेक ठिकाणी सुधारणा झाल्या. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की 32 ठिकाणांपैकी 8 ठिकाणी नवीन विमानतळ विकसित झाले म्हणजे मुळात होते पण त्याच्यात आधुनिक सुविधांचं विस्तारीकरण करण्यात आलं. त्याच्याकरता भरपूर पैसा खर्च आला. त्यातून विविध ठिकाणचे रोजगार निर्माण झाले. त्याच्यानंतर हे पुढे पाहुणे जेव्हा फिरले तेव्हा ते रस्त्यांवरनं गेले, काही ठिकाणी त्यांनी रेल्वे स्थानकांचा वापर केला. या सगळ्याचा जेव्हा पुनर्बांधणीचा विचार करण्यात आला तेव्हा रंगरंगोटी जी केली, विस्तार जो केला, जे नवीन फर्निचर तयार केलं, या सगळ्याकरता विविध स्थानिक प्रकारचे जे कारागीर होते, जे मजूर होते, जे अर्धकुशल कामगार होते, या सगळ्या लोकांना मोठा रोजगार मिळाला. त्याच्याशिवाय ह्याच्याकरता जे विक्रेते होते आणि जे पुरवठादार होते त्यांना एक मोठं आश्वासन मिळालं की आपला व्यवसाय यावर्षी या ठराविक पद्धतीने वाढत जाणार आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जितका फिरत राहतो तेवढा त्याचा जास्त उपयोग होत राहतो. त्याच्याच जोडीला आणखीन एक असा विषय झाला की हे पाहुणे रस्त्यावर प्रवास करत असताना वाटेत ज्या ठिकाणी बागा होत्या त्यांचं पुन्हा सुशोभीकरण झालं. म्हणजे त्या कारागिरांना काम मिळालं. रस्त्यावरती फलक लावले गेले स्वागताचे. काही ठिकाणी कारंजी वगैरे असतात त्यांचं सुशोभीकरण केलं गेलं. त्याच जोडीला रोषणाई केली गेली, नवीन फलक लावले गेले. आता आपण म्हणताना विचार करतो पण ह्या सगळ्याच्या मागे एवढी जी यंत्रणा काम करत असते त्याच्या मागे एकेका गोष्टीसाठी 10-10 लोकांना रोजगार मिळत असतो. माझं तर स्वतःचा अंदाज असा आहे की या सगळ्या ह्याच्यातून आपण जवळपास 2 लाख लोकांना वेगळ्या प्रकारचा रोजगार देण्यात यशस्वी झालेलो आहोत की जो जर भारताकडे अध्यक्षपद नसतं तर मिळाला नसता. नक्कीच. त्याच्याच जोडीला आणखीन एक त्यांनी काय केलं माहितीये का, या लोकांची निवास व्यवस्था ज्या हॉटेल्समध्ये होती
ती हॉटेल्स आता त्यांनी सुधारली. त्याच वेळेला शासन मान्य असलेले न्याहारी आणि निवास वगैरे केंद्र अशा ठिकाणी सुद्धा सुविधा झाल्या कारणाने आता आपल्याला वाटतं, पण साधा विचार करून बघा की एका हॉटेलमधले पडदे, उशा, अभरे, चादरी, गाद्या हे बदलणं ह्याची खर्च म्हणजे त्या किती मागे लोकांना रोजगार गेला. खरंय. मग अगदी कापूस उत्पादकापासून शिलाई काम करणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांची याच्यामध्ये एक प्रकारे सहभाग झाला आणि एवढा रोजगार मागे निर्मिती होत गेली. नक्कीच. आणि ह्याच्यातून काय झालं असेल तर की ह्या सगळ्या व्यवस्था ज्या घेतल्या त्याच्या जोडीला काही ठिकाणी गाड्या भाड्याने घ्याव्या लागल्या. या गाड्या त्या ठिकाणी सुस्थितीत ठेवण्याकरता गॅरेजला सुद्धा काम मिळालं. म्हणजे हा व्यापक किती मोठा पायाभूत सुविधांचा विचार झाला आहे देशाच्या हिशोबाने, तो नक्कीच त्या ठिकाणी फायदेशीरच होता देशाला. खरंच आहे. सर, एकंदरीतच परिषदेचं स्वरूप आणि व्याप्ती पाहता भारतातील आदरातिथ्य सेवा यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाव मिळालाय, याबद्दल काय सांगाल? आपल्या भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळं अशी आहेत आणि त्याचा सांस्कृतिक वारसा जगापुढे जाणं आवश्यक होतं. बरोबर. त्या ठिकाणी या पाहुण्यांना मुद्दामून नेलं गेलं. त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी जे स्थानिक गाईड होते त्यांना काम मिळालं. त्याच्या जोडीला हे परदेशी पाहुणे असल्यामुळे जे दुभाषी होते माहिती देणारे त्यांना पण त्या ठिकाणी काम मिळालं. यांच्याबरोबर जाण्यामध्ये माहिती पत्रकं छापली गेली आणि ती वाटली गेली त्या स्थानाची माहिती देणारी. याच्या जोडीला आणखीन एक महत्वाचा भाग मला असा दिसला की स्थानिक खाद्यपदार्थ ज्याला आपण खानपान सेवा म्हणतो, बरोबर, त्याचं मोठ्या प्रमाणावरती उलाढालीचं केंद्र बनलं. कारण आपण पाहुण्यांना शक्य तितक्या ठिकाणी शाकाहारीच पदार्थ दिले आणि भारतामधले त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ त्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की या खाद्यपदार्थांच्या बनवण्यासाठी लागणारा जो शेतमाल होता आणि जो कच्चा माल होता त्याची उलाढाल वाढली. त्याचप्रमाणे जे पारंपरिक स्वयंपाक करणारे आचारी किंवा स्वयंपाकी आपण ज्यांना म्हणतो त्यांनाही त्याच्यामध्ये रोजगार मिळाला. आणि त्यांना दिसलं की भारतामध्ये एक ठराविक पद्धतीचं जेवण नसून इतक्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये इतके विविध रुचकर पदार्थ बनवले जातात की त्याच्यातून आपलं आदरातिथ्य आणि ते वाढताना एक विशिष्ट पद्धतीने शिष्टाचार पद्धतीने जे वाढले गेले, ते शिष्टाचाराचं जे प्रशिक्षण दिलं गेलं होतं त्याचंही लोकांना रोजगार निर्मिती झालेली याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी त्या लोकांचं मनोरंजन करण्याकरता काही कार्यक्रम सादर केले. देशाच्या विविध भागातल्या विविध लोककला सादर करणाऱ्या पारंपरिक कलाकारांना त्याच्यामध्ये मोठी राजमान्यता मिळाली आणि त्याच्या जोडीला लोकप्रियता पण मिळाली. कारण त्यांचे कार्यक्रम त्याच्यानंतर जेव्हा समाज माध्यमातून आपण पसरलेले बघितले तर त्या ठिकाणी त्या लोकांचं अनेकांनी कौतुक केलं असेल. याच जोडीला ह्या कार्यक्रमाला आवश्यक असलेला पोशाख, त्याच्याकरता लागणारी वाद्य, त्याच्याकरता जी काही सजावट वगैरे केली जाते त्या सगळ्याचं नेपथ्य, ह्या सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये गुंतवणूक होती. मला तर असं वाटलं की G20 परिषद म्हणजे आपण एक संपूर्ण राष्ट्रीय उत्सव असल्यासारखं त्या ठिकाणी काम होत होतं आणि त्याच्यामुळे लोकांना ह्या वस्तू दिसत होत्या. आणि आणखीन एक मला महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यात सांगायची आहे की आपण यावेळेला पाहुण्यांना नेहमी एक भेट देतो, आपली संस्कृती आहे ती. त्यावेळेला ज्या राज्यामध्ये ज्या शहरामध्ये त्या ठिकाणी परिषद होत असेल तिथल्या लोकांना आपण ज्या भेटी दिल्या त्या स्थानिक भेटी दिल्या, ठराविक पद्धती दिल्या नाही. इतकंच नाही तर तुम्ही ज्या दिल्ली परिषदेचा उल्लेख केला त्याच्याकरता आलेल्या सगळ्या पाहुण्यांना जो आपण वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तूंचा संच दिला त्याच्याकरता इंडियन रोजवूड म्हणजे शिसम ज्याला आपण म्हणतो त्या लाकडापासून बनवलेली कलाकुसरीची पेटी होती आणि त्याचं नाव होतं संदूक. संदूक म्हणजे खजान्याची पेटी. आणि त्याच्यामध्ये आपण काश्मीर पासून विणवलेली शाल, केशर, त्याच्यानंतर दार्जिलिंग आणि निलगिरीचा चहा अशा जैवविविधतेचं भारताचं लक्षण दाखवणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये दिल्या. अरे वा. त्यामुळे आपलं आदरातिथ्य देत असताना आपण भरभरून देतो आणि आपल्याकडे आहे तेच देतो. नक्कीच हे जगापुढे गेलं. सर, तुम्ही समाज माध्यमांचा आता उल्लेख केलात तर आता भारतातल्या विविध माध्यम आणि मुद्रण क्षेत्राला सुद्धा या परिषदेच्या माध्यमातून लाभ झालेत, तर ते नेमके कोणते? आता याच्यात मी दोन माध्यमांचा विचार करेन. एक म्हणजे छपाई वगैरे होते ते माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक्सची माध्यम. छपाई ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपण असं लक्षात घेऊया की भारतीय सरकारच्या धोरणानुसार आपलं जे G20 परिषदेचं यावर्षीचं बोधवाक्य आणि बोधचिन्ह होतं ते सगळ्या कागदपत्रांवरती रंगीत स्वरूपात छापलं गेलं. त्यामुळे केवळ जी पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट छपाई व्हायची त्याची जागा रंगीत छपाईने घेतल्या कारणाने त्या सगळ्या उद्योगाला एक प्रकारची चालना मिळाली. बरोबर. पुन्हा नवीन छपाई झाली म्हटलं की पुन्हा कागद आला, त्याच्यानंतर कारागीर आले, त्याच्यानंतर डिझाईन तयार करणारी माणसं आली. ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी एक रोजगार मिळतो. त्याच्याच जोडीला काही वर्तमानपत्रांनी रंगीत आवृत्त्या काढल्या,
हां. मासिकांनी आपल्या खास पुरवण्या काढल्या. साधा विचार करा की जर हे झालं नसतं तर ह्या विषयाकडे कोण गेलं नसतं. त्यामुळे त्या ठिकाणी हा एक भाग झाला. त्याच्यानंतर ह्या परिषदेच्या निमित्ताने आलेले लोक, त्यांचे काही विशिष्ट प्रकारचे पोशाख, याचे फोटो काढून त्याचं प्रदर्शन भरवणं, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या मुलाखती घ्यायचा प्रयत्न करणं, याच्याकरता विविध वार्ताहर आणि त्या सगळे जे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांना भरपूर मोठं काम मिळालं. त्याच्याच जोडीला आणखीन एक मला स्वतःला जे जाणवलं ते असं की आता आपली तरुण पिढी जी आहे सगळी, ती ही सगळी इंस्टाग्राम, ट्विटर म्हणजे आताचं एक्स, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप आणि ब्लॉग ह्याच्यावरती काम करत असते. असा प्राथमिक अंदाज आहे की या सगळ्या गोष्टींसाठी ह्या G20 परिषदेमुळे इंटरनेटचा वापर जवळपास 15% जास्त वाढला. याच्यामुळे इंटरनेट कंपन्यांचा पण फायदा झाला आणि तेवढ्याकरता जी वीज लागली त्यामुळे वीज कंपनीचा पण फायदा झाला. आणि कदाचित असं येऊ शकेल की ह्याच्यातून जे काही नवीन साहित्य निर्माण होतील त्याच्यातून पुन्हा आणखीन काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी नवीन एक चॅनेल तयार करू शकतील, त्यांना रोजगार मिळेल. आणि मला आणखीन एक मजेशीर जाणवलेली गोष्ट सांगतो. या 60 परिषदांच्या ठिकाणी येणारे सगळे कलाकार, तिथे काम करणारे कर्मचारी, राजनैतिक अधिकारी, या सगळ्यांना विशिष्ट पद्धतीची ओळखपत्र दिली गेली. त्याचा आवाका केवढा असेल आता या क्षणी आपण सांगू शकत नाही, पण जवळपास जर समजा 3-3.5 हजार ओळखपत्र नवीन तयार करायची म्हटली तर त्या व्यवसायाला सुद्धा किती मोठा लाभ त्याचा झाला. आणि हे सगळं ह्या आपल्या माध्यमांच्या दृष्टिकोनातून जास्त फायदेशीर झालं की त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. काही लोक तर विशिष्ट पद्धतीने G20चं जे काही प्रसारण चालू आहे ते बघण्याकरता मुद्दामून वेळ देत होती. हा फरक पडला आपल्या देशामध्ये या ठिकाणी आणि माध्यम आता खुश आहेत. हो सर, खरंच आहे. म्हणजे विविध माध्यमांना, मुद्रण क्षेत्राला सुद्धा या परिषदेच्या माध्यमातून खूप असा लाभ झालेला आहे. तसंच कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून G20 परिषद आपल्या देशाला सुद्धा लाभदायक ठरलेले. काय सांगाल तुम्ही याबाबत? आपल्याकडे 45 विविध देशांचे प्रतिनिधी या सगळ्या काळामध्ये येऊन गेले. बरोबर. त्यांच्याकरता दुभाषांची गरज पडली. त्यामुळे परकीय भाषा आणि आपलं संवाद साधण्याकरता कौशल्य याचा विकास करणाऱ्या क्षेत्राला पण त्याच्या वादाला हे कौशल्य विकसित झालं. त्याच्या जोडीला आपण त्या लोकांना जी माहितीपत्रकं दिली किंवा अगदी दिल्ली परिषदेमध्ये आपण त्यांना जे भारत लोकशाहीची जननी नावाचं जे पुस्तक दिलं, या पुस्तकाच्या तयारी करता जे संशोधन झालं, अनेक विविध ग्रंथालयांमधले विविध संदर्भ हाताळले गेले. लोकांना जुने संदर्भ कसे शोधायचं हे पण आता कौशल्य विकसित झालं. त्याच्या आधारावरती नवीन आपल्या देशाची संबंध, एकंदर राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आणि आत्ताचा आपला सांस्कृतिक विकास या सगळ्याचं एकत्रीकरण एका ठराविक जागेमध्ये करणं हे एक अवघड काम होतं. त्यासाठी काही दस्तऐवजांची पुनर्छपाई पण करावी लागली आणि हे सगळं करत असताना काही दस्तऐवज पुन्हा चांगल्या प्रकारे राखले पण गेले. हे कौशल्य विकसित आहे. आणि ह्याच्या जोडीला आणखीन एक मला असं सांगायचं आहे की आपण या बाबतीमध्ये अशासकीय संस्था ज्या असतात आणि स्वायत्त संस्था असतात त्यांचं पण एक योगदान विचारात घेतलं पाहिजे. जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या G20 परिषदेच्या संपूर्ण काळामध्ये आपल्या देशामध्ये काही परिसंवाद आयोजित केले गेले की G20 परिषदेमध्ये महिलांचा सहभाग कसा, G20 परिषदेत कौशल्य विकास कसं होईल, G20 परिषदेत स्टार्टअप आणि मेक इन इंडिया कार्यक्रम कसे होतील. आता हे परिसंवाद शासकीय नव्हते, पण ते परिसंवाद आयोजित करत असताना त्या ठिकाणी लोकांनी विचार केला, वाचन केलं, आपले विचार मांडले. भगिनी वर्गासाठी आपलं जे यावर्षीचं भरड धान्याचं उद्दिष्ट होतं त्याच्याकरता पाककला स्पर्धा घेतल्या गेल्या. आपल्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्राच्या आवाक्यात जो भाग येतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे परिसंवाद आणि स्पर्धा झाल्याची 12 उदाहरणं माझ्याकडे आहेत. मग आपल्या देशात असे किती परिसंवाद, किती स्पर्धा झाल्या असतील विचार करा आणि किती ठिकाणी लोकांचं कौशल्य अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन्ही प्रकारे विकसित झालं असेल. आणि या सगळ्याचा आणखीन एक जो मला जाणवलेला भाग म्हणजे असा होता की भरड धान्य हे खरं म्हणजे पौष्टिक आहे, ते थोडंसं मागे पडलं होतं. बरोबर. पण या निमित्ताने परत सगळ्या गृहिणी वर्गांच्या पाककला स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचं महत्व अधोरेखित झालं आणि भारताला भरड धान्याचं कोठार करायचे जे स्वप्न आहे त्या दृष्टिकोनातून आपले तर पावले पडत चालले. नक्कीच, कारण आता इन्स्टंट फूड खाण्याकडे लोकांचा कल होता आणि पुन्हा एकदा पौष्टिक काय आहे, पूर्वापार आपण जे धान्य खात आलो होतो ते किती महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी हे सुद्धा यातून नक्कीच मला वाटतं लोकांच्या लक्षात आलेलं असेल. आता अंदाजानुसार भरड धान्याखालचं जे लागवडीचं क्षेत्र आहे ते साधारणतः 2 ते 3% वाढलंय. आता तुम्ही झटकन असं विचार 2% काय करेल, पण अख्ख्या देशाचा क्षेत्रफळाचा जर 2% विचार केलात तर ते एखाद्या दुसऱ्या राष्ट्राच्या अख्ख्या क्षेत्रफळा इतकं
क्षेत्रफळ वाढलेलं आहे याचा आपण विचार करूया. नक्कीच. सर, G20 परिषदेच्या नियोजनामुळे भारतात आर्थिक विकासाला गतिमानता आली. आर्थिक क्षेत्रांसाठी परिषद कशी काय फायदेशीर ठरली? या परिषदेच्या आयोजनासाठी देशात जवळपास 4,254 कोटी रुपये म्हणजे सुमारे $50 कोटी इतका खर्च केला गेला. या सगळ्या खर्चामधनं जी काही उलाढाल झाली त्याच्यातून देशाच्या हिशोबात काही कर रूपाने रक्कम परत आली, पण उरलेली रक्कम लोकांपर्यंत गेली. आता त्याच वेळेला काय झालं की ह्या परिषदांच्या काळामध्ये काही करार केले गेले. आता जेव्हा एखादा आपण करार करतो तेव्हा तो करार लगेच अंमलात येत नाही, कारण त्याची सगळी तयारी केल्यानंतर तो अंमलात येतो. त्यामुळे हे जे करार झालेत ते करार ज्या क्षेत्रांसाठी झालेत त्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढायला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक पैसा म्हणजे लोकांकडनं रोख्यांच्या रूपात पैसे उभे करणं किंवा बँकांच्याकडून कर्ज घेणं या प्रकाराने आता ह्यात गुंतवणुकीला सुरुवात झालेली आहे. त्याच जोडीला आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला जाणवली अशी की आपलं UPI पेमेंट हे जी आता देशामधली सगळ्यात सर्वमान्य असलेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय झालं की आपण ह्या आलेल्या परिषदेतल्या 500 प्रतिनिधींना प्रत्येकी 1,000 रुपये असं 5 लाख रुपयाचं ई-वॉलेट दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ती खरेदी करून बघा की ती किती सुलभ आहे. त्याचा परिणाम असा झाला की आता आपले सदस्य असलेले देश आणि आपले निमंत्रित असलेले देश G20चे यामधल्या एकंदर 11 देशांनी हे UPIचं जे आपलं पेमेंटचं जे ऍप आहे ते स्वीकारण्याची बोली सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल की UPIचं वॉलेट आपण जर इतर देशांमध्ये केलं तर त्या ठिकाणी आपली संगणक प्रणालीची जी सगळी त्या ठिकाणी यंत्रणा आहे त्याला रोजगार मिळेल आणि त्याच्याशिवाय UPI पेमेंटमध्ये जर उद्या भारतीय रुपयामध्ये पेमेंट करणं स्वस्त व्हायला लागलं तर आपल्या भारतीय बँकिंग क्षेत्राला पण त्याचा फायदा होईल. नक्कीच. आणि आता कसं आहे की 11 लोकांनी स्वीकारले, 55 पैकी 11 म्हणजे 1/55 ऑलरेडी झालेलं आहे. आता याच्यापुढे आणखीन जाईल. नंतर निर्यात आपली वाढलेली आहे, कारण आता कसं होतंय की हे जे प्रतिनिधी आले ते परत गेल्यानंतर त्यांनी तिकडचे त्यांचे जे कोणी नातेवाईक संबंधित वगैरे लोक असतील त्यांनाही भारतात पर्यटन क्षेत्राकडे पाठवलेलं आहे, कारण पर्यटकांची वाढ झाली आहे. आपल्याकडे फक्त एक अडचणीचा मुद्दा असा होतो की आपली क्षेत्र थोडीशी असंघटित असल्या कारणाने आवश्यक असलेली सगळी माहिती शास्त्रीयदृष्ट्या नोंदलेली नसते. त्यामुळे G20 मुळे किती पर्यटक वाढले हे आता या क्षणी मी सांगू शकत नाही जोपर्यंत सगळी आकडेवारी येत नाही तोपर्यंत. पण ह्या पर्यटकांनी भारतामध्ये येऊन जी खरेदी केली, ज्या वस्तू इथून ते घेऊन गेले, त्याच्या जोडीला तिकडनं ज्या पुन्हा आपल्याला काही लोकांच्या मागण्या आल्या की आम्हाला ह्या वस्तू पाठवा, त्याच्यामुळे आपली निर्यात वाढ झाली, व्यापार वाढ झाली. आणि व्यापार वाढ झाली की 100% आर्थिक उलाढाल वाढते. नक्कीच. या 2 वर्षामध्ये आपल्याला चित्र दिसेल की गेल्या वर्षीपेक्षा भारताचा विकासाचा वेग काही टक्क्याने वाढलेला आहे. बरोबर. सर, या परिषदेमुळे रोजगार वाढ, उत्पन्न वाढीवर परिणाम झालेला आहेच, म्हणजे तुमच्या बोलण्यातून जाणवलंय, पण तो नेमका कशा प्रकारे परिणाम झालाय? काय माहितीये, थेट परिणाम आणि अप्रत्यक्ष परिणाम असे 2 प्रकार आहेत. ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट बाजारातून विकत घेता तेव्हा तुम्ही काही प्रत्यक्ष कर भरता, काही अप्रत्यक्ष कर भरता. आता ही जी सगळी उलाढाल झाली, या उलाढालीच्या जर तुम्ही बघितले तर मेक इन इंडिया आणि स्टार्टअप या 2 ह्यांना जे काही रोजगार मिळालेले आहेत त्याची आकडेवारी आपल्याला काही उशिराने मिळेल, पण त्याच्यामुळे तिथे त्या लोकांनी 100% जो व्यवसाय वाढवलेला आहे त्याच्यामुळे काय झालंय की त्यांनी जो कर भरलेला आहे सरकारला, ते सरकारचं कर संकलन वाढलेलं आहे. त्याच्याच जोडीला आता या क्षेत्राचा जो विकास झालेला आहे तो आता थांबवता येणं शक्य नाही, कारण ज्या नवीन पर्यटन स्थळांवरती लोक आता गेली तिथे आपल्या देशातली लोक आता जाऊन भेट देतील, परदेशी लोकांनी कुठे कुठे भेटलं ते. त्यामुळे भविष्यात स्थानिक पर्यटन वाढायला लागेल. बरोबर. पर्यटन वाढलं की सगळ्याच गोष्टी वाढतात, त्यांच्या सेवा वाढतात, त्यांच्या गरजा वाढतात. त्याच्यानंतर विमा क्षेत्र पण वाढणार आहे. ज्यावेळेला आपण द्विपक्षीय करार अंमलबजावणी सुरू करू त्यावेळेला विमा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, कारण इथून आपल्याला तिकडे माल पोहोचवत असताना त्याचा जर विमा काढलेला नसेल बरोबर तर ते धोकादायक असतं. त्यामुळे त्या क्षेत्राची वाढ होईल. त्याच्यानंतर प्रक्रिया उद्योग वाढणार आहेत आपले. माझा तर स्वतःचा असा अंदाज आहे की भरड धान्याच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचे खाद्यपदार्थांना जर नवीन बाजारपेठ मिळाली तर भारताने ज्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये फुकट डोस गरीब राष्ट्रांना दिले, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये जर आता आपले जे एकंदर विस्तार होणार आहे त्या आफ्रिकन युनियनच्या 55 देशातील काही तुलनात्मक कमी उत्पन्न असलेल्या देशांना जर भारताने अशी निर्यात चालू केली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या प्रकारे आपला व्यापार वाढलेला दिसेल. आणि त्या जोडीला मानवतेच्या भावनातून त्यांच्याकडची जी काही अन्नधान्याची टंचाई आहे किंवा त्या गोष्टी कमी झालेल्या असतील आणि आपण पुन्हा एक कुटुंब म्हणजे कोणी उपाशी राहणार नाही याची पण खात्री केली असं एक भविष्यातला संदेश आपण दाखवू शकू पुढच्या वर्षी. म्हणजे वसुधैव कुटुंबकम हे ब्रीदवाक्य सिद्ध होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक दृष्ट्या भारताचा कसा फायदा झालाय? इंडोनेशियामध्ये जेव्हा गेल्या वर्षी परिषद झाली त्यावेळेला आफ्रिकन युनियनच्या सदस्यांनी आम्हाला पूर्ण सदस्यत्व कधी मिळणार असं विचारलं होतं आणि
यावर्षी दिल्ली मधल्या परिषदेमध्ये उरलेल्या सर्व देशांनी एकमताने आफ्रिकन युनियनला 21वा सदस्यत्व म्हणून मान्यता दिली. म्हणजे भारताने आपण जगातल्या सगळ्या देशांना एकत्र घेऊन पुढे जायचं आपलं जे धोरण आहे ते सिद्ध करून दाखवलं. नक्कीच. आता आफ्रिकन युनियनमध्ये 55 देशांचा समूह आहे. म्हणजे भविष्यामध्ये युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन हे विचारात घेतात G20च्या ऐवजी G21 होणार आहे. तिथे प्रत्यक्षात 96 देश असू शकतील. म्हणजे जरी म्हणताना आपण 21 आकडा म्हटला तरी मुळात देशांची संख्या ही 96 पर्यंत वाढणार आहे. आणि त्याच्या जोडीला असं एक होणार आहे की गेल्या वर्षभर जगावरती रशिया युक्रेन युद्धाचं थोडं सावट होतं. काही ठिकाणी टंचाई जाणवली होती. पण अशाही परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये भारताचं यजमानपदाचा शेवटचा महिना असताना त्या ठिकाणी जागतिक शांतते संबंधातला जो दिल्लीचा आता जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि एकमताने मंजूर झाला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की आता 5 बडी राष्ट्र भारताबरोबर जागतिक शांततेकरता दहशतवादाविरुद्ध लढण्याकरता एकत्रित उभी आहेत, ह्याच्यातून दिसलं. भारताने जे बोधवाक्य वर्षभर वापरलं होतं ते त्याप्रमाणे आम्ही वागतो हे सिद्ध करून दाखवलं. जागतिक स्तरावरती इतक्या मोठमोठ्या नेत्यांना देशामध्ये सुरक्षितपणे आणून त्यांची परिषद यशस्वी करून त्यांना सुरक्षितपणे आपल्या देशात पोहोचवण्याइतकी भारताची क्षमता जगाला कळली. आयोजन करण्यामध्ये भारत कुठेही कमी पडत नाही हे पण असं कळलं. आणि त्याच जोडीला की हे सर्व करत असताना आपल्या अखंड आणि खंडप्राय अशा ह्या देशाच्या सर्व राज्यातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सबका साथ सबका विकास या न्यायाने भारताने दोन्ही स्तरावरती प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण छबी निर्माण केली, त्याचप्रमाणे देशामध्ये पण विकासाची एक वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी भूमिका घेतली. हे जे सिद्ध झालंय त्यामुळे भविष्यामध्ये महासत्तेच्या जोडीला भारत जगाचं नेतृत्व करू शकेल हे आपण ह्याच्यातून मिळवलं असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच. म्हणजे एक जगापुढे संदेश भारतानं दिलेला आहे. सर, एकंदरीतच G20 शिखर परिषदेनं जे काही लाभ भारताला झालेले आहेत त्याची आपण चर्चा केलीच, तर यापुढे भारताला याचा कसा फायदा होईल? G20 समूहाच्या कार्यपद्धतीनुसार मावळता अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आणि भविष्यातील अध्यक्ष या तिघांच्या एकवाक्यतेने वर्षभर काम केलं जातं. त्याचप्रमाणे भारताने यावर्षी काम करत असताना इंडोनेशियाची सगळी भूमिका आणि ब्राझीलची भूमिका विचारात घेतली होती. आता ब्राझीलकडे अध्यक्षपद गेलं तरी मावळता अध्यक्ष म्हणून वर्षभर भारत या ठिकाणी आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो. आणि जो तिसरा जो अध्यक्ष असेल त्या तिघांच्या सहमतीने काम करायचंय. याच दरम्यान भारताने आता ज्या काही दिल्ली परिषदेच्या निमित्ताने घडलेल्या विविध भेटींमध्ये जे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करार केले आहेत त्याची पूर्तता भारताला करावीच लागणार आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये भारताचं एकंदर जे उद्योग क्षेत्र आहे आणि निर्यात क्षेत्र आहे त्याची एकंदर विस्ताराची पावलं ही मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका आणि काही प्रमाणात अमेरिकेच्या दिशेने सुद्धा पडतील. आणि जर भारत 2 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकला तर भविष्यामध्ये सिंगापूर सारख्या ठिकाणाहून चेन्नईपर्यंत जहाजमार्गे माल आणायचा आणि चेन्नईतून मुंबईपर्यंत अत्यंत अशा ज्याला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणतात त्या पद्धतीने तो माल मुंबईत आणून पुन्हा अरबी समुद्रातून मध्य पूर्व युरोप करण्याची ही साखळी आणखीन वाढू शकते. इतकी क्षमता आत्ताच्या भारताच्या एकंदर भूमिकेमध्ये आणि परिषदेमध्ये दिसून आलेली आहे. आता फक्त आपण एवढीच अपेक्षा करूया की जागतिक स्तरावरती शांतता कायम राहील. नक्कीच. आणि त्याप्रमाणे देशांमधनं आपण त्या दिशेने पावलं टाकून 2025 सालापर्यंत पुढच्या 2 वर्षामध्ये भारताच्या पायाभूत संरचनेचं आणि त्याच्या जोडीला व्यापाराचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारित केलेलं असेल. नक्कीच सर. म्हणजे या परिषदेची जी एक थीम होती, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य, ती जी काही संकल्पना आहे ही संकल्पना पुरेपूरपणे भारतानं अंमलात आणलेली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. कारण आपण जो शब्द दिलाय तो नुसताच पाळला नाही तर खरा करून दाखवलाय. नक्कीच. हे या संबंध गेल्या वर्षभराच्यातून दिसतंय. आणि अजूनही पुन्हा भारताची भूमिका ही आहे ती कायमच आहे की आपण सगळे एकमेकाचे बांधव आहोत आणि एकमेकावरती अवलंबून आहोत. नक्कीच. सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणे आम्हाला एकंदरीतच या परिषदेमुळे भारताला जे काही फायदे झालेले आहेत ते अतिशय छान सविस्तरपणे वर्णन करून सांगितलेत. त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून अर्थरंग या मालेतून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य